आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी व अपडेट पाहण्यासाठी MJ न्यूजला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेल्या बेल आयकॉनवर प्रेस करा. सदैव ताज्या बातम्यांसह जुळून रहा MJ. कल्पना करा, सरकारी कागदपत्रे खरी दिसतात. अधिकाऱ्यांची स्वाक्षरी खरी असल्यासारखी दिसते आणि त्या कागदावर तब्बल बनावट कामांच्या वर्क ऑर्डर पण. या कागदपत्रामागे जर बनावटपणा असेल तर नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नावावर तब्बल 591 कोटी रुपयांच्या कथित वर्क ऑर्डर तयार केल्याचा धक्कादायक प्रकार सध्या महाराष्ट्रात समोर आला आहे. विभागीय आयुक्तांच्या कथित बनावट स्वाक्षरींचा वापर, कथित वर्क ऑर्डर, कोट्यावधींच्या आर्थिक व्यवहारांचा आरोप आणि आता या प्रकरणाचे धागेदोरे थेट जळगाव जिल्ह्यातील जामनेरपर्यंत पोहोचल्याचे समोर आले आहे. नाशिक पोलिसांनी तनय अनंत महाजन आणि नरेंद्र महाजन यांच्यासह तिघांना अटक केल्याचे वृत्त आहे आणि त्यामुळे जामनेरमध्ये एकच चर्चा सुरू झाली आहे. कुंभमेळ्याच्या नावावर 500 ते 600 कोटींच्या कथित वर्क ऑर्डरचा हा खेळ नेमका कुणाचा? नमस्कार, आपण पाहत आहात MJ न्यूज. निर्भीड, निडर जनतेचा आवाज, सत्य जे आपण जाणून घेणार आहोत. मी आपल्यासोबत दादाराव वाघ. नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर समोर आलेल्या कथित बनावट वर्क ऑर्डर प्रकरणाने आता वेगळेच वळण घेतले आहे. ज्या कुंभमेळ्यासाठी राज्य सरकारकडून मोठ्या प्रमाणात विकास कामांचे नियोजन सुरू आहे, त्याच कुंभमेळ्याच्या नावावर बनावट कागदपत्रांच्या आधारे कोट्यवधी रुपयांची फसवणूक करण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप समोर आला आहे. या प्रकरणात बनावट कोट्यवधींच्या वर्क ऑर्डर तपासात समोर आल्याचे वृत्त आहे. पण लक्षात घ्या, कागदावर दाखवलेली रक्कम 591 कोटी असली तरी प्रत्यक्ष आर्थिक फसवणुकीची रक्कम सुमारे 3 कोटी 5 लाख असल्याचे वृत्त आहे. म्हणजेच हा प्रश्न केवळ 3 कोटींच्या कथित फसवणुकीचा नाही, तर तब्बल 591 कोटींच्या कथित बनावट वर्क ऑर्डर तयार करण्यामागची यंत्रणा कोणती होती, हा मोठा प्रश्न आहे. या प्रकरणात विभागीय आयुक्तांच्या कथित बनावट स्वाक्षरींचा वापर केला गेल्याची देखील माहिती आहे. या प्रकरणातील सर्वात गंभीर बाब म्हणजे विभागीय आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडाम यांच्या कथित बनावट स्वाक्षरींचा वापर करून वर्क ऑर्डर तयार करण्यात आल्याचा आरोप आहे. सरकारी अधिकाऱ्यांची स्वाक्षरी, शासकीय कागदपत्रे, सरकारी कामांची वर्क ऑर्डर आणि रक्कम थेट शेकडो कोटींच्या घरात. जर हे आरोप तपासात सिद्ध झाले तर हा प्रकार अत्यंत गंभीर मानला जाईल. कारण प्रश्न असा आहे, एवढ्या मोठ्या रकमेच्या वर्क ऑर्डर तयार करताना कोणतीही पडताळणी झाली नाही का? कागदपत्रांची सत्यता तपासली कोणी आणि बनावट कागदपत्रे तयार करण्यासाठी आवश्यक माहिती कुठून मिळाली? यात आता समोर आले म्हणजे जामनेर येथील कनेक्शन आणि इथेच या संपूर्ण प्रकरणात जामनेरचा प्रवेश होतो. या प्रकरणात नरेंद्र महाजन आणि तनय महाजन याला अटक झाल्याचे वृत्त समोर आले आहे. त्यामुळे जामनेरमध्ये आता अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. नरेंद्र महाजनची या कथित प्रकरणात नेमकी कोणती भूमिका? तनय महाजन आणि नरेंद्र महाजन यांच्यात नेमका संपर्क कशासाठी होता? कथित वर्क ऑर्डरच्या व्यवहारात त्यांची भूमिका होती का? आणि या दोघांव्यतिरिक्त आणखी कोणकोणते चेहरे? या प्रश्नांची उत्तरे आता पोलिसांच्या तपासातूनच समोर येणार आहे. यात आणखी एक महत्त्वाची बाब आणि वृत्त समोर आले आहे, मंत्र्यांच्या नावाचा कथित वापर. या प्रकरणाला आणखी एक गंभीर बाजू आहे. मंत्री गिरीश महाजन यांच्या नावाचा वापर करून सरकारी नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवण्यात आल्याचा आरोप या प्रकरणाशी जोडला जात आहे. सामान्य नागरिकांना मोठ्या राजकीय व्यक्तींचे नाव सांगायचे, नोकरीचे आमिष दाखवायचे, विश्वास निर्माण करायचा आणि त्यानंतर आर्थिक व्यवहार करायचा. जर हा प्रकार तपासात सिद्ध झाला तर या प्रकरणाला आणखीन एक नवीन वळण मिळण्याची शक्यता दिसून येत आहे. मंत्री गिरीश महाजन यांचा या कथित फसवणुकीत प्रत्यक्ष सहभाग असल्याचे
सध्या सिद्ध झालेले नाही. त्यामुळे या आरोपाची सत्यता तपासातून स्पष्ट होणे आवश्यक आहे. मंत्री गिरीश महाजनांची यावर काय प्रतिक्रिया आहे ते देखील समोर आलेले आहे. या प्रकरणावर गिरीश महाजन यांनी संबंधित व्यक्ती आपला नातेवाईक असल्याचे मान्य केल्याचे वृत्त आहे. मात्र गुन्हा केला असेल तर कायद्यानुसार कारवाई झाली पाहिजे अशी भूमिका त्यांनी घेतल्याचे देखील सांगितले जाते. त्यामुळे आता राजकीय चर्चेपेक्षा महत्त्वाचा मुद्दा आहे तपासात नेमके काय समोर येते. कारण अटक झाली आहे, तपास सुरू आहे आणि प्रकरणाची व्याप्ती वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आता प्रशासनाला थेट सवाल काही नागरिकांकडून केले जात आहे. कुंभमेळ्यासारख्या मोठ्या सार्वजनिक उपक्रमाच्या नावावर कथित बनावट वर्क ऑर्डर तयार झाल्या असतील तर या कागदपत्रांची पडताळणी कोणी केली? वर्क ऑर्डर कोणत्या मार्गाने तयार करण्यात आल्या? अधिकाऱ्यांच्या कथित स्वाक्षरीचा वापर कसा झाला? कथित आर्थिक व्यवहार कोणाच्या खात्यात झाले? आणि या संपूर्ण प्रक्रियेत आणखी कोणकोणत्या व्यक्तींचा सहभाग आहे? जनतेला या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळणे आवश्यक आहे. जामनेरकरांचा सर्वात मोठा प्रश्न आहे. आज जामनेरमध्ये चर्चा एका गोष्टीची आहे, जामनेर कनेक्शन नेमके किती खोल आहे? हे प्रकरण 2-3 व्यक्तीपुरते मर्यादित आहे की यामागे आणखी मोठे नेटवर्क आहे? पोलिसांच्या तपासात जर आणखी नावे समोर आली तर या प्रकरणाला आणखी मोठे वळण मिळण्याची शक्यता आहे. 591 कोटींच्या कथित वर्क ऑर्डर, बनावट स्वाक्षरींचा आरोप, कोट्यावधींची कथित आर्थिक व्यवहाराचा तपास, मंत्र्यांच्या नावाचा कथित गैरवापराचा आरोप आणि आता जामनेर कनेक्शन. म्हणूनच आता प्रश्न केवळ एवढाच नाही की कोणाला अटक झाली. प्रश्न आहे या कथित कागदी साम्राज्याचा खरा सूत्रधार कोण? वर्क ऑर्डर कोणी तयार केली? कागदपत्रे कोणी पुरवली? पैशाचा व्यवहार कोठे गेला? आणि या कथित नेटवर्कमध्ये अजून किती चेहरे लपले आहेत? या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर तपासातून बाहेर येणे गरजेचे आहे. कारण कुंभमेळा हा श्रद्धेचा विषय आहे आणि सरकारी पैसा हा जनतेचा पैसा आहे. जनतेच्या पैशाशी कथित गैरव्यवहार झाला असेल तर दोषी कोणताही असो, कायद्यापुढे त्याची गय होता कामा नाही. आणि जामनेरचा सवाल स्पष्ट आहे. नाव मोठे असो, ओळख मोठी असो किंवा राजकीय संबंध असो, सत्यापेक्षा कोणीही मोठं नाही. या प्रकरणातील सर्व आरोप न्यायालयीन प्रक्रियेत सिद्ध होणे बाकी आहे. संबंधित आरोपींना कायदेशीर बाजू मांडण्याचा पूर्ण अधिकार आहे. या प्रकरणातील प्रत्येक अपडेट पाहत राहा MJ न्यूजवर. अशाच निर्भीड निडर बातम्या बघण्यासाठी MJ न्यूजला सबस्क्राईब करा, लाईक करा, फॉरवर्ड करा. आमच्याशी संपर्क करण्यासाठी आमचा संपर्क क्रमांक 88 06 26 02 98 94 21 51 34 60. मी आपल्यासोबत दादाराव वाघ. पुढील अपडेट लवकरच आपल्यासोबत. आपला मुलगा जो आहे तनय महाजन, त्याला काल नाशिकच्या पोलिसांनी एका कुंभमेळ्याच्या प्रकरणात अटक केली आहे. नेमकं तुमच्यापर्यंत काय माहिती आहे? मला काहीच माहीत नव्हतं. अच्छा, समजलं का? आणि काय चालू आहे ते माहीत नाही. अच्छा. तो राहायला इथे जामनेरलाच राहतो का? कधी जामनेरला, कधी मुंबईकडे जातो असं. अच्छा. सर्व. काय काम करतो तो नेमकं? त्याचं दुकान होतं, आता दुकान बंद केलं. अच्छा. त्याच्यानंतर काय काम करायचं? त्याच्यानंतर घरीच होता तो बरेच दिवस. काही शेतात पाहू लागायचं. अच्छा. गिरीश भाऊंचा काही नातेवाईक आहे का? हो, भाऊबंदकी आहे आमची लांबची. आता असंही सांगितलं जातं की गिरीश भाऊंच्या नावावरती मी नोकरी लावून देतो किंवा गिरीश महाजनांच्या माध्यमातून तुम्हाला सरकारी नोकरी देतो, असं करत पैसे लादण्याचं काम त्याने केलेलं आहे, अशी तक्रार आहे, अशी चर्चा आहे. आणि कुंभमेळ्यातही देखील असे खोटे टेंडर त्याने काढून हे केलेलं आहे. काय सांगू, तुम्हाला काय माहिती? मला काहीच माहीत नाही याच्यामध्ये. समजलं का? मला काहीच माहीत नाही. पण हे दादा, तुम्हाला तुमची माहिती वडील म्हणून कशी- काय प्रतिक्रिया? तुम्हाला माहिती कशी मिळाली, केव्हा माहिती मिळाली, काय माहिती मिळाली? मला हे माहीतच नव्हतं. हे बाहेरून असं तुमच्या माझ्यासारखी चर्चा ऐकत माहिती पडलं मला. काय चर्चा ऐकली आपण? किंवा याने असं केलं कोणी नाव काय? मुलाने, आणि तनयने बा असं केलं आहे, याच्यात त्याचं नाव येतं आहे, काय नाव येतं, कुठं येतं? किंवा घोटाळ्यामध्ये याचं नाव आहे. हा शिक्षण काय करतो? तो 12वी झालेला आहे. मग त्याच्यानंतर काय करायचं? त्याच्या दुकानावर बसत होतं. कसलं? हार्डवेअरचं दुकान होतं.
किती वर्षापासून सुरू होते नडव्याचे? 5-1 वर्ष झाले. आणि मग त्याच्यानंतर आता एक 7-8 महिन्यापूर्वी बंद केलेलं होतं. का बरं बंद केलं? तोही बसत नव्हता आणि मी बसू शकत नव्हतो जास्त वेळ, त्याच्यामुळे मग माणसाच्या भरोश्यावर आपण दुकान सोडू शकत नाही. तो मुंबईला गेला होता का? हो, केव्हा गेला होता? 2 दिवसापूर्वी. मग नंतर काय माहिती मिळाली आपल्याला? नंतर मला काहीच माहिती मिळालं नाही. काल अचानक माहिती मिळाली की असं असं झालं बा. त्याच्याशी सगळं हं? काय माहिती मिळाली नेमकी? की बा याला याला अटक केलेली बा असं. आता या सगळ्या घटना पाहता एक वडील म्हणून तुम्हाला काय वाटतं? असं करू शकेल असं वाटतं तुम्हाला? वडील म्हणून तो तर असं करू शकत नाही, तो फसवला गेलेला आहे असं मला वाटते. कोणी फसवलं वाटतं? नाही, ते मी सांगू शकत नाही, कारण मी कोणाला ओळखत नाही आणि ते मला माहीतच नाही. या सगळ्या घटनेनंतर गिरीश भाऊंनी काही तुमच्याशी संपर्क केला, काही झालं असं काय संदर्भात? मी भाऊंशी बोललो, समजलं का. भाऊंनी मला ते सांगितलं की बा त्याला अटकवलं आहे म्हणे, आता त्याला मोकळा होऊ द्या. कोणी अटकावलं म्हणजे नेमकं काय? नाही, त्याला तिथं नेले, अटक करून नेले बा असं. त्याच्यासोबत आणि हे भाऊ बोलले की सोबत नाही बा तुम्हाला हे असं वागणं वगैरे. तुम्हाला रागवलं? रागवले मला, लक्ष दिलं नाही बा मुलाकडे. असं करू शकतो असं वाटतंय तुम्हाला? एवढं नाही मोठं बा. करू शकतो? तसं वाटतही नाही. जामनेरमधला अजून एक नरेंद्र महाजन म्हणून त्याला अटक केली. हो. त्याचं काय मित्र होते काय दोघं काय? ते माहीत नाही मला. अच्छा. म्हणजे ते माझ्या घरापर्यंत कोणी आले नाही, बाहेर कोण मित्र आहे ते आयडिया नाही. अच्छा. त्याचा पोरगा याचा मित्र होता हे माहिती होतं, ते कुठे राहतात? ते मला आयडिया नाही बा. ते कुठं राहतो तेही माहीत नाही. मनस्ताप होतोय तुम्हाला? खूप मनस्ताप होतोय, समजलं का. बरं, काय खरं करणार आपण, सामान्य माणूस आपलं जेवढं आहे तेवढ्यात समाधानी. त्याच्यामध्ये हे असं होणं म्हणजे आपली इज्जत जायचा प्रकार झाला ना. हा, बरं, खरंच जर तो दोषी असेल शिक्षा व्हावी असं वाटतंय तुम्हाला? आनंदाने. दोषी असला शिक्षा झाली, त्याच्या कर्माचे भोग आहे, ते मी काय सांगणार तुम्हाला आता, समजलं का. त्याने चूक केली, ती कशी केली ते आपल्याला कोणतीच माहिती नाही. आपलं नाव दादा? अनंत माझ्या. अटक करण्यात आली आहे, काय सांगा. 2 जणांना कुंभमेळ्याच्या या खोट्या वर्कआउट देण्याच्या संदर्भामध्ये मीच, माझ्याकडे लोक आले होते की अशी ऑर्डर मला मिळालेली आहे आणि त्या संदर्भामध्ये मीच CPंनाही सांगितलेलं आहे, मुख्यमंत्री मोदीच्या कारण मी सर्वात मिटिंगच्या दिवशीच कुंभमेळ्याची बैठक होती त्या दिवशी हा विषय घातलेला आहे. आमचे आयुक्त आहेत, महसूल आयुक्त, ते कुंभमेळा प्राधिकरणाचे अध्यक्ष आहेत गेडाम साहेब, त्यांच्या सहीने म्हणजे डिजिटल सहीने हे सगळे प्रसिद्ध झालेले होते. आणि मी त्यांनाही ती कॉपी पाठवली, ते पण म्हणले की अशी आपली कुठली कॉपी या ठिकाणी आपण अशी दिलेली नाही, असं कुठलं टेंडर निघालेलं नाही. आणि म्हणून मग आपण पोलिसांमध्ये तक्रार केली. त्याच्यामध्ये 2 जणांना ताब्यात घेतले. अजून एक जण त्यातला जो मुख्य अजून आरोपी आहे शकील नावाचा, तो सुद्धा फरार आहे. अजून 5-6 आरोपी याच्यामध्ये आहेत, त्यांचाही शोध त्या ठिकाणी सुरू आहे. त्यांची नावं साहेबांकडे त्या ठिकाणी गेलेली आहेत. ज्यांना वर्क ऑर्डर खोटे मिळालेले आहेत त्यांनी ही तक्रार पोलीस स्टेशनला नाशिकला केलेली आणि CP साहेब स्वतः लक्ष घालत आहेत. त्यात एकाही जणाला सोडायचं नाही. जे असतील आरोपी त्यांना सगळ्यांना ताब्यात घ्यायचं आहे. ज्यांनी हा गंभीर गुन्हा आहे, 100 कोटीच्या 150 कोटी रुपयाच्या बोगस वर्क ऑर्डर या त्या ठिकाणी घरी छापून त्या ठिकाणी दिलेल्या आहेत. आणि म्हणून म्हणतं हा अतिशय गंभीर गुन्हा आहे, त्याच्यामध्ये कोणालाही सोडलं जाणार नाही. जे दोषी असतील त्यांच्यावर अगदी कठोर आणि कडक कारवाई केली जाईल. कारण यापुढे असं कोणी करणार नाही. नुसत्या कुंभमेळ्यातच नाही तर इतर ठिकाणी होण्याची शक्यता आहे. वर्कआउट बोगस घरी छापून घ्यायच्या, लोकांना द्यायच्या, ही फसवणूक आहे. 420 आहे सगळं आता. म्हणून मला असं वाटतं की या संदर्भामध्ये कडक कारवाई होईल. पोलीस त्याची चौकशी करतात. भाऊ, या प्रकरणामध्ये जे 3 लोकांच्या जामनेरमधून अटक केलेले आहेत, ताब्यात घेतलेले आहेत, त्यापैकी ते तिघं भाजपचे कार्यकर्ते आहेत. काही त्यापैकी आपले नातेवाईक असल्याची चर्चा सुरू आहे. नेमकं वस्तुस्थिती एक काय? माझा दूरचा नातेवाईक आहे, पण तो फार वाया गेलेला सुरुवातीपासून. पूर्वी पण त्याच्यावर अशा पद्धतीने गुन्हे दाखल झालेले आहेत. काय नाव होते? तन्मय महाजन या ठिकाणी म्हणून कार्यकर्ता नाहीच आहे तो, पण तो फार गॉन केस आहे हे सगळ्या गावाला माहिती आहे. आणि म्हणून त्यांनी आणि 3-4 जणांनी मिळून अजून 3-4 जण याच्यामध्ये आहेत. त्यांची नावं CP साहेबांनी मला सांगितलेली आहेत, त्यांच्या तोंडून ती सगळी निघालेली आहेत. मला वाटतं 7-8 लोक यामध्ये
सापडतील अशी शक्यता आहे. त्यांच्यावर अतिशय कडक कारवाई केली जाईल. याबरोबर या ठिकाणी गावामध्ये माझ्या अशी तक्रार आली की तुला ग्रामसेवक करतो, तुला तलाठी करतो, पैसे द्या, असे काही ग्रामीण भागातल्या मुलांना फसवून त्या ठिकाणी काही लोकांनी पैसे जमा केलेले आहेत. अशी तक्रार माझ्याकडे आज आलेली आहे. त्या संदर्भामध्ये पोलिसांकडे मी सूचना दिलेल्या आहेत. त्यांना सांगितलं तुम्ही तक्रार द्या, कंप्लेंट द्या आणि त्यांनाही सगळ्यांना ताब्यात घ्या. अशा पद्धतीने गरजू आणि गरीब मुलांची जी फसवणूक करतायत, मुलं शेत्या वित्या थोडेफार 2-4 एकर असेल ते गहाण ठेवतात, त्यांचे पालक वाटेल ते बिचारे त्या ठिकाणी पैसे आणण्यासाठी काय काय करतायत आणि असं करून त्यांची फसवणूक होते. नंतर त्यांना पैसेही परत मिळत नाही आणि हे बहादर पैसे करून फिरतायत. यांचा सगळ्यांचा आता बिलकुल बिमोड करायचा आहे. त्यामुळे याच्यामध्ये कोणालाही सोडलं जाणार नाही. तनय महाजन जो आहे भाऊ, हाच या सगळ्या कुंभमेळ्याच्या ज्या बनावट टेंडर प्रकरणातला मास्टर माइंड असल्याचं सांगितलं जात आहे. मला वाटतं की याच्यामध्ये अजूनही मोठे आहेत की ज्यांनी मोठी रक्कम घेऊन ठेवली असेल. माझ्याकडे आता पुन्हा बातमी आलेली किंवा माझ्याकडे तक्रार आलेली आहे. कोणी असेल, तनय महाजन असो का कुठला अजून तो मुस्लिम शकील असो का अजून 5-7 नावं आहेत माझ्याकडे, ते कोणी असो कोणालाही सोडलं जाणार नाही. मी पोलिसांना अगदी सक्त सूचना दिलेल्या आहेत की याच्यामध्ये कोणालाही सोडायचं नाही. अगदी कठोर कारवाई त्यांच्यावर करायची, कुठलीही कलम त्यात सोडायची नाही. यापुढे असं कोणी धजावणार नाही, कारण हे आता नाही, हे आधी पण झालेलं आहे आणि या लोकांकडून झालेलं आहे. मी पुन्हा सांगतो. त्यामुळे इथे कोणी नातेवाईक आहे, कोण कोणाचं काय आहे अजिबात बघायचं नाही. अतिशय कठोर कारवाई त्यांची करा. त्याच्या तोंडून सगळं उघडवा. कोणी कोणी अजून काय काय केलं आहे, कोणाकोणाला त्यांनी वर्क ऑर्डर दिलेले आहेत. त्याच्यामध्ये कोणाची हायगाई केली जाणार नाही. आपले नातेवाईक आहे किंवा भाजपचे कार्यकर्ते महाजन नावाचा संदर्भ लक्षात घेऊन जर असं कोणी सांगत असेल तर या लोकांना तुम्ही काय आवाहन करणार? मला वाटतं कुणाला नाही, मी तेच आवाहन करणार आहे की या ठिकाणी कोणी अशा भूलथापांना बळी पडू नका. बिना वर्क ऑर्डरने म्हणजे बिना टेंडर भरता तुम्ही 100-150 कोटी रुपयाचे वर्क ऑर्डर घेतात, म्हणजे आपली चूक आहे. जे वर्क ऑर्डर घेत आहेत हे असं कसं काय, म्हणजे ते मोठी लोक आहेत, त्या क्षेत्रातली लोक आहेत आणि ते असं कसं काय करू शकतात की 150 कोटीची ऑर्डर मिळाली, 100 कोटीची वर्क ऑर्डर मिळाली, 90 कोटीची मिळाली आणि ते पोलीस खात्याची. पोलिसांना जेवण पुरवा, पोलिसांना पाणी पुरवा, पोलिसांना मॅट्रेस द्या, गाद्या द्या, चटया द्या, अशा पद्धतीने त्या वर्क ऑर्डर लिहिलं गेलेलं आहे. मी ते सगळं तुम्हाला दाखवलं, ते सगळं त्या दिवशी जगाला दाखवलं मी त्या दिवशी. आणि म्हणून हे अगदी सगळं चुकीचं आहे. ही 420च आहे, ही फसवणूक आहे. आणि म्हणून त्याच्यामध्ये कोणी असलं, मी पुन्हा सांगेल की मी स्वतःच तक्रार केलेली आहे मला कळाल्याबरोबर, आणि जर कोणी असलं तर त्याला सोडलं जाणार नाही. राजकीय प्रश्न आहे. राज ठाकरेंनी आज फडणवीसांची भेट घेतलेली आहे. त्यांच्या भेटीमागचा राजकीय अर्थ या ठिकाणी काढला. माननीय मंत्री महोदय श्री गिरीश महाजन जी, इन्होंने एक दिन पहले प्रेस कॉन्फ्रेंस में इंफॉर्मेशन दी थी कि कुछ लोगों ने डुप्लीकेट कुंभ मेला के काम के वर्क ऑर्डर देकर चीट किया है. अकॉर्डिंगली माननीय मंत्री महोदय जी ने ये इंफॉर्मेशन सीपी नासिक सर को दी थी. इसके बाद इस प्रकरण में जो जिनको ठगा गया था, जिनके साथ चीटिंग हुई थी, उनसे कांटेक्ट किया गया. उनसे संपर्क करके उन्होंने इस मामले में शिकायत दर्ज की. शिकायत के अनुसार 2 लोगों ने जो इस मामले में फिरियादी है उनको बताया कि हम आपको कुंभ मेला के संदर्भ में टेंडर कॉन्ट्रैक्ट दे सकते हैं. उन्होंने उनको फर्जी डॉक्यूमेंट दिखाए और फर्जी डॉक्यूमेंट दिखाकर उनको काम देने का आश्वासन देकर उनको फर्जी डॉक्यूमेंट दिए और उनको 591 करोड़ का काम दिया ऐसा दिखाया गया और उसके फर्जी डॉक्यूमेंट उन्होंने उनको दिए. इसके बदले में उन्होंने जो इस कंप्लेंट में फिरियादी है उनसे 305 करोड़ रुपए उनके अकाउंट में लिए और उनको फेक डॉक्यूमेंट देकर उनको कुंभ मेला के संदर्भ में काम दिया, इस बारे में उनको फर्जी डॉक्यूमेंट देकर उनके साथ ठगी की है. अकॉर्डिंगली नासिक रोड पुलिस स्टेशन में 3 मामले दर्ज किए गए हैं. इनमें अब तक 2 आरोपियों को अरेस्ट किया गया है. आगे की तहकीकात शुरू है. ये जो एक्यूज्ड है इनका जो नाम है तनय अनंत महाजन और नरेंद्र तोताराम महाजन, ऐसे इनके नाम है और इनको अलग अलग जगह से हिरासत में लिया गया है. उनका कोई बड़ा बैकग्राउंड नहीं है, नॉमिनली नॉर्मल टाइप के लोग हैं, ऐसे कोई बड़े किसी से संपर्क में नहीं है. कल ही इसमें मामला दर्ज हुआ है. अब तक इतना ही सामने आया कि इन लोगों ने जो इसमें फिरियादी है उनके साथ ठगी की गई. अभी इन्होंने इसके बारे में और तहकीकात की जाएगी कि किसका सहारा ले रहे थे.